जागा वाढतील का? ओके. खूप दिवसांपासून बातमी फिरते की 112 जागा वाढतील, 110 जागा वाढतील. तर त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे? सर्व विद्यार्थ्यांचं एक्सलन्स ॲग्रिकल्चर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सहर्ष स्वागत आहे. आजचा टॉपिक तुम्हाला थंबनेलवरून लक्षात आलाच असेल. तर वन बाय वन आपण जो पहिला आपला विषय आहे की कट ऑफ किती लागेल. सगळ्यांना माहित आहे की आता सेकंड आन्सर की आलेले आहे. सो आता थोडी जी काही धाकधूक होती की किती क्वेश्चन्स कॅन्सल होतील, किती क्वेश्चन्स रिवाईज होतील. तर क्वेश्चन्स खूप कमी कॅन्सल झालेत कम्पेअर टू अदर एक्झाम्स. फक्त 3 क्वेश्चन कॅन्सल झालेत. एक क्वेश्चन आयोगाने पर्याय दोन्हीही बरोबर असताना सुद्धा दुसरा दिलेला आहे. सो तिथं काही विद्यार्थ्यांचे मार्क गेलेत आणि मराठीतला एक क्वेश्चनचा आन्सर रिवाईज झालेला आहे. असे काही किरकोळ चेंजेस आहेत. सो आपण याच्यावरती काय कन्क्लुजन काढू शकतो? तर माझ्याकडे जेवढ्या काही विद्यार्थ्यांच्या इन्क्वायरी येतात, भेटायला येतात, क्लासला येतात किंवा गायडन्सला येतात, तर त्याच्यावरून मला आता सध्या जे पिक्चर क्लिअर झालेलं आहे की एक एक डेटा माझ्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थ्यांचा की या संपर्कातून. तर त्यातून मला असं जाणवतं पर्टिक्युलरली की याच्यामध्ये पूर्व परीक्षेचा सिलेबस बदलला आणि तो राज्यसेवा आणि कंबाईनच्या कंपॅरिझनमध्ये एकत्रित केलेला आहे. ओके, म्हणजे त्याच्यासारखा सिलेबस केलेला आहे. आणि याच्यामुळं ॲग्रिकल्चर स्टुडंटचं जे जे कोर ॲग्री एमपीएससी करणार होते त्यांचं काही प्रमाणात नुकसान झालं असं आपण म्हणू शकतो. कारण आत्तापर्यंत जर बघितलं तर कंबाईन करणारे किंवा राज्यसेवा करणारे, ओके, तर यांचे स्कोर खूपच चांगले आहेत. म्हणजे मी हे तुम्हाला भीती देण्यासाठी सांगत नाही आहे. जी काय वस्तुस्थिती आहे ती मी तुमच्या समोर मांडतोय. ओके. सो या लोकांचे म्हणजे आता तुम्ही माझ्याकडे झालेले ॲडमिशन जरी बघितले तर निम्मे ॲडमिशन्स हे एकतर UPSC करणारे विद्यार्थी आहेत, त्यांचा स्कोर चांगला आहे ते इकडं आहेत, किंवा त्याच्यामध्ये काही राज्यसेवावाले आहेत किंवा कंबाईनवाले आहेत. म्हणजे कंबाईनचं तरी आता काही दिवसांपूर्वी रिझल्ट आला, त्याच्यामध्ये ज्यांचं काही मार्कांनी गेलेलं आहे, 1-2 मार्कांनी, अर्धा मार्कांनी वगैरे, तर आता हे सगळे विद्यार्थी पुन्हा ॲग्री एमपीएससी कडे शिफ्ट होतात. कारण इमिडिएट समोर आता तशी कुठली एक्झाम नाही आहे. ओके. आणि त्यांचे स्कोर जर तुम्ही बघितले तर स्कोर खूप चांगले आहेत. मोस्ट ऑफ द सगळे स्टुडंट हे अबाव 90 आहेत, 90च्या वरती स्कोर आहेत. ओके. सो थोडं प्रॅक्टिकली आपण जर विचार केला तर मला पर्सनली असं वाटतं की कट ऑफ खूप जास्त लागेल. आता खूप जास्त म्हणजे काय की फर्स्ट आन्सर वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं की साधारणपणे 72 टू 78च्या आसपास कट ऑफ लागेल. मी हे ओपन मेलच्या दृष्टीनं सांगतोय. ओके. सो आता मला पर्सनली असं वाटतं की याची जी अप्पर लिमिट आहे 78, तर त्याच्या आसपास कट ऑफ लागू शकतो. कदाचित तो 80 पर्यंत पण जाऊ शकेल. आता हे मी अगेन रिपीटिंग की ओपन मेलसाठी सांगतोय. तर त्या पद्धतीनं कॅटेगरी वाईज किंवा फिमेल कॅटेगरीमध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतात. आता कॅटेगरी किंवा फिमेल कॅटेगरीबद्दल मी एक्झॅक्टली कट ऑफ वगैरे सांगू नाही शकत, कारण तेवढा ऑथेंटिक डेटा आपल्याकडे अवेलेबल नसतो. आणि त्यामुळं गेल्या वर्षी समजा 5 मार्काचा डिफरन्स असेल ओपन मेल आणि XYZ कॅटेगरीमध्ये, तर आता तो 5च मार्काचा राहील का? तो 10चा पण होऊ शकतो किंवा 2 मार्काचा पण होईल. त्यामुळं याच्यामध्ये एखाद्या लॉजिकल कन्क्लुजनला यायला काही डेटा तुम्हाला लागतो. ओके. सो त्याच्याबद्दल मी कमेंट करू शकत नाही. त्यामुळं जे ओपन मेल नसतील पण त्यांचं अबाव 70च्या वरती स्कोर असेल, मग कॅटेगरीवाले वगैरे त्यामध्ये येतात, तर त्यांनी अजूनही मला वाटतं की प्रिपरेशन चालू ठेवायला काही हरकत नाही. आता कट ऑफ बद्दल जास्त चर्चा करायची तशी गरजही नाही, कारण आता सेकंड आन्सर की आले, याचा अर्थ पुढच्या काही दिवसांमध्ये, कदाचित आठवड्यामध्ये किंवा 10 दिवसामध्ये रिझल्ट सुद्धा डिक्लेअर होऊ शकतो. ओके. सो माझं सजेशन एवढंच राहील की तुम्ही जर ऑलरेडी आता अभ्यास कंटिन्यू करत असाल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ की तुमचं कट ऑफ किती लागेल किंवा इरिस्पेक्टिव्ह ऑफ तुमचा तेवढा स्कोर नसेल किंवा स्कोर असेल, काही असो, तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तो कंटिन्यू ठेवा. याचं कारण का, तर मी पुढं तुम्हाला सांगतोय. याच्यामध्ये आता जरी समजा तुमचं सिलेक्शन नाही झालं मेन्सला, तर पुढची ॲडव्हर्टाईज यायची शक्यता दाट आहे. हे मी का सांगतोय, ह्याला मी लॉजिकल बॅकिंग देईन किंवा
इन्फॉर्मेशन किंवा त्याचं लॉजिक पण सांगेन मी. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा की कट ऑफ कदाचित जास्त लागायचं शक्यता आहे. म्हणजे मी ज्यावेळी पहिल्यांदा ॲग्री एम पी एस सीचा प्रिलिमचा सिलेबस बदलला, तर त्यावेळी एक व्हिडिओ बनवला होता, तुम्ही तो बॅक जाऊन बघू शकता. तर त्याच्यामध्ये हे मी स्पष्ट सांगितलं होतं की याचा सगळ्यात जास्त फायदा हा कंबाईन राज्यसेवा करणाऱ्यांना होईल, कारण त्यांचा प्रिलिमचा अभ्यास तयार असेल. तर तशाच पद्धतीनं झालेला आहे. तुम्ही जर आत्ता मेन्समध्ये बघितलं तर जवळजवळ 70%, ओके, म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त मुलं ही कंबाईन आणि राज्यसेवा करणारे आहेत, ज्यांचा ॲग्री एम पी एस सीचा मेन्सचा अभ्यास कधीही नव्हता किंवा त्यांनी कधीही केलेला नाही. ओके, त्यामुळं एक डोक्यात ठेवा, जो काय कट ऑफ लागेल, तुम्ही जर मेन्सला असाल तर कॉम्पिटिशन खूप कमी आहे. ओके, सो अगेन आय एम रिपीटिंग, तुमची प्रियॉरिटी हीच राहिली पाहिजे की मॅक्झिमम सिलेबस कसा कव्हर करता येईल, कुठंही डीप जायच्या नादाला लागू नका. म्हणजे हे तुम्ही स्टेटमेंट लिहून ठेवा. एक्झाम झाल्यानंतर मला पुन्हा सांगा की ज्यांनी सिलेबस पूर्ण कव्हर केलेला आहे, भला तो वरवरचा का असेना, ते कायम ॲडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये राहतील, कारण जे कोर ॲग्रिकल्चरचा अभ्यास असणारे स्टुडंट्स होते त्या सगळेच काही मेन्सला नाही आहे. ओके, मी हे का सांगतोय, तर माझा स्वतःचा क्लास असल्यामुळे बरेचसे स्टुडंट्स एन्क्वायरीला येतात आणि काही हजाराच्या संख्येने जर एन्क्वायरी येत असतील तर एका कन्क्लुजनला आपण येऊ शकतो. ओके, सो कट ऑफ बद्दल इथं मी तुम्हाला सांगितलं. आता सर एवढाच लागेल का, ह्याच्यापेक्षा जास्त लागेल का, किंवा ह्याच्यापेक्षा कमी लागलं तर काय, तर लक्षात घ्या, एका कुठल्या तरी सॅम्पल केसवरती आपण हे अनुमान काढतो. त्यामुळे मी असं क्लेम नाही करणार की हे 100% बरोबरच आहे, असंच आहे, तसंच आहे. तर तुम्हाला एक अभ्यास करताना एक डायरेक्शन मिळावी या दृष्टीनं सांगतो. नाहीतर कट ऑफ मला 78च्या ऐवजी 72 किंवा 70 सांगायला खूप सोपं आहे, उलट माझ्याकडे ॲडमिशन्स वाढतील. पण मला जर तसं जर सॅम्पल केसमधून दिसत नसेल, विद्यार्थ्यांचे जे मार्क्स आहेत त्याच्यातून दिसत नसेल, तर मी तुम्हाला खोटं सांगणार नाही. ओके, याच्यामधून मग डिमोटिवेट पण व्हायचं काही कारण नाही आहे. त्याला मी तुम्हाला पुढं सांगतो, पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला लक्षात येईल पुढची ॲड यायची शक्यता का जास्त आहे, मी तुम्हाला सांगतो. सो दिस इज पॉईंट नंबर 1. आपला दुसरा विषय होता की जागा वाढतील का. ओके, खूप दिवसांपासून बातमी फिरते की 112 जागा वाढतील, 110 जागा वाढतील. तर त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती काय आहे, तर मी थोडी माहिती काढली. तर आजच्या स्थितीला अशी कुठलीही प्रोसिजर चालू नाही की ज्याच्यामध्ये डिपार्टमेंटकडून आयोगाला व्हॅकन्सी कळवली जाईल. ओके, मी आजच्या स्थितीपर्यंत सांगतोय. रिझल्ट लागूपर्यंत ह्याच्यामध्ये बदल होऊ शकतात, पण ही शक्यता खूप कमी आहे, कारण शासनामध्ये इतक्या काय स्पीडनं गोष्टी होतील असं मला पर्सनली नाही वाटत. पण आजची स्थिती अशी आहे की एन्क्वायरी एम पी सी पर्यंत गेली, सॉरी, व्हॅकन्सी जी आहे ती एम पी सी पर्यंत गेलेली नाही आहे. ओके, त्यामुळे खूप कमी शक्यता आहे की या ॲडव्हर्टाईजला जागा वाढवल्या जातील. आता हे मी 2-3 ठिकाणाहून व्हेरीफाय करून सांगतोय. ओके, अगेन मी हे क्लेम करत नाही की असंच होईल तसंच होईल, तुम्हाला मी आजची स्थिती सांगतोय. ओके, कारण जर महिना 2 महिन्यापासून जर बातमी फिरत असेल की 112, 110, 200 जागा वाढणार आहेत, तर याच्यामध्ये काहीतरी शासकीय पातळीवरती हालचाल होणं अपेक्षित होतं. एका कार्यालयाकडून मंत्रालयाकडून आयोगाला कुठेतरी ह्या व्हॅकन्सी कळवल्या जाणं अपेक्षित होतं. तर तशी कुठलीही मुवमेंट नाही, हा विषय प्रियॉरिटीवरती नाही. ह्याला लॉजिकल बॅकिंग दुसरा आहे, असं आहे की तुम्ही कोरोना नंतर पाहिलं असेल तर गव्हर्नमेंटनी कोरोनाच्या कालावधीमध्ये पदभरतीसाठी बंदी घातली होती, बरोबर. तर त्याच्यामध्ये बंदी उठवल्यानंतर एक त्यामध्ये जी आरला क्लॉज होता की काही जागा आहेत, आता गॅझेटेड ज्या जागा होत्या एम पी एस सीच्या त्या भरायला सगळ्या विभागांना आता मान्यता दिलेल्या आहेत. पण ज्या गट कच्या वगैरे जागा होत्या, तर याला त्यांनी क्लॉज असा टाकला होता की प्रत्येक डिपार्टमेंटचं रिस्ट्रक्चरिंग झालं पाहिजे, त्याचा पॅटर्न बसला पाहिजे. आता रिस्ट्रक्चरिंग किंवा पॅटर्न किंवा त्याला मराठीमध्ये आपण आकृतीबंध म्हणतो. तर हा काय प्रकार आहे, तर प्रत्येक काही वर्षानंतर 10 वर्ष 15 वर्षानंतर जे काय बदल होत आहेत टेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा शासकीय पातळीवरती असेल, तर त्या अनुषंगानं काही पदनिर्मिती करावी लागते प्रत्येक डिपार्टमेंटला, किंवा अशी काही पदं ज्याचा आजच्या लाईफमध्ये काही सिग्निफिकन्स नसेल किंवा आजच्या जीवनामध्ये आजच्या प्रशासनामध्ये जी पदं संपुष्टात आणणं अपेक्षित असेल. ओके,
तर अशी पदं कमी करावी लागतात. तर ही रेग्युलर चालणारी प्रक्रिया आहे. काही 10-15 वर्षांनी, 20 वर्षांनी जसं शासकीय पातळीवरती निर्णय होईल तशा पद्धतीनं हा पॅटर्न पुन्हा नवीन बनवला जातो. काही पदांना मंजुरी घेतली जाते आणि काही पदं कमी केली जातात. तर सध्या कृषी विभागाचा आकृतीबंध किंवा पॅटर्न शेवटच्या स्टेजला आहे आणि तो सध्या काही दिवसात मंजूर होईल अशी सध्या शक्यता आहे. तो या केसमध्ये आता सध्या मला नाही वाटत की डिपार्टमेंटला असं काही कंपल्शन आहे की बाबा याच ॲडव्हर्टाईजमध्ये तुम्ही व्हॅकन्सी कळवा. कारण नेक्स्ट जर जागा किंवा आयोगाने जर टाइम टेबल दाखवला असेल सो बेटर वे आकृतीबंध तयार झाल्यानंतर ह्या व्हॅकन्सी कळवल्या जातील. त्यामुळं कदाचित येणारी ॲडव्हर्टाईज जी आहे ती मोठ्या पदांची येऊ शकते. ओके, आता याच्यातून हे क्लिअर झालं मी जे सांगतोय तुम्हाला की जागा वाढायची शक्यता खूप कमी आहे. ओके, आय एम नॉट क्लेमिंग 100% असंच होईल. मी आत्ताच्या फॅक्ट्सवरती बोलतोय. आजच्या घडीला अशी कोणतीही मुवमेंट नाही आहे किंवा व्हॅकन्सी कळवलेलं नाही आहे. सो इथून पुढे रिझल्ट जेवढ्या दिवसात येईल तेवढ्या दिवसात जर व्हॅकन्सी कळवल्या गेला तर आयोगाकडून ते ऍड केल्या जातील आणि अशी शक्यता खूप कमी वाढते. तिसरा मुद्दा आहे जो आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं की पुढची ॲडव्हर्टाईज कधी येईल. जर समजा मी म्हणतोय तसं आत्ता जर जागा वाढवल्या गेल्या नाहीत तर याचा अर्थ असा आहे की पुढचा ॲडव्हर्टाईज आहे ती यायची शक्यता वाढते. ओके, येतं लक्षात. सो बेटर वे त्या पद्धतीनं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे. आता आयोगाने जसं सांगितलेलं आहे की जुलैमध्ये ॲडव्हर्टाईज येईल, नोव्हेंबरमध्ये प्रिलिम्स होईल. सर तसंच होणार का? तर याच्यावरती मी आता काही कमेंट करू शकत नाही. त्या ज्या त्या वेळच्या डेव्हलपमेंटचा इश्यू आहे. ओके, म्हणजे कदाचित ती त्या तारखेला ॲडव्हर्टाईज येईल, त्या तारखेला एक्झाम पण होईल किंवा काही 1-2 महिन्यांनी पुढं पण जाईल. ओके, फक्त याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करताना ॲडव्हर्टाईज आल्यानंतर अभ्यास करू वगैरे अशा पद्धतीने जर करत असाल तर सिलेक्शन व्हायची शक्यता खूप कमी आहे. तुमची स्ट्रॅटेजी हीच पाहिजे की ॲड कन्फर्म आहे तर माझा अभ्यास मी चालू करणार आहे. ॲड येऊपर्यंत मी वाट बघणार नाही. तसं असाल तर तुम्ही बाकीच्यांच्यापेक्षा 4 पावलं पुढं असाल. ओके, मी पर्सनली बघतोय की ज्यांची 2018च्या एक्झाममध्ये संधी हुकली ते जीव तोडून अभ्यास करतायत. ओके, आणि आपण जर आता जस्ट पासआउट होऊन किंवा मागच्या 1 वर्षात पासआउट होऊन ॲड आल्यानंतर अभ्यास करून पोस्ट काढू असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं ते शक्य नाही. किंवा एमपीएससी तुम्हाला विचारणार नाही आहे काय बाळा तुझा अभ्यास झाला का, ॲडव्हर्टाईज काढू का. ओके, सो ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमचा अभ्यास परफेक्ट करणं. ओके, एमपीएससीला ॲड कधी काढायची असेल त्यावेळी एमपीएससी ॲड काढेल, पण ज्यावेळी ॲड निघेल त्यावेळी तुमची तयारी चांगली असली पाहिजे. ओके, ॲड नंतर तुम्ही फक्त रिव्हिजनवरती किंवा तुमच्या वीक पॉईंट्सवरती जर भर देत असाल तर तुमचं सिलेक्शन व्हायची शक्यता जास्त वाढते. ओके, सो ॲड कधी येईल याच्यावरती आन्सर हेच आहे की तुम्ही असंच गृहीत धरून चाला की जुलै महिन्यामध्ये ॲड येईल. समजा काही महिने जर पुढे गेली तरी तेही पॉझिटिव्हली घ्या की तुम्हाला अभ्यासासाठी एक्स्ट्रा वेळ मिळतोय. ओके, जर तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये जर पोस्ट 100% काढायचे असेल तर त्या लेवलनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे. म्हणजे तुम्ही जर कॉम्पिटिशनला इग्नोर करून स्वतःच्याच दुनियेमध्ये राहत असाल की ॲड आल्यावर अभ्यास करतो किंवा माझं होऊन जाईल तर तुम्ही कॉम्पिटिशनला इग्नोर करताय. मी तुम्हाला हे भीतीसाठी सांगत नाही आहे, मी तुम्हाला ह्याच्या वस्तुस्थितीची जाणीव करून देतोय जेणेकरून तुम्ही तुमचा अभ्यासाचा कालावधी वाढवाल. ओके, सो या 3 मुद्द्यांवरती मला बोलायचं होतं. मला वाटतं तुम्हाला मी काय सांगतोय आणि कुठल्या लॉजिकवरती सांगतो हे लक्षात आलं असेल. याच्यातून कुणालाही मला डिमोटिवेट वगैरे करायचं नाही आहे. जर समजा कट ऑफ मी म्हणतोय तसं जास्त लागला ओके आणि सिलेक्शन नाही झालं तर निराश होऊ नका. मुळात तुम्हाला ॲग्री एमपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर ॲग्री एमपीएससी ही एक परीक्षा डोळ्यासमोर न ठेवता तुम्हाला ॲग्री रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम्स आहेत तर त्या सगळ्या एक्झाम्स तुम्हाला डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील. मी सगळ्या विद्यार्थ्यांना हे सांगतो की आपली टेक्निकल सर्व्हिस आहे, आपल्या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ, मग ते ॲग्रिकल्चर असो, वन खातं असो किंवा इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असो, हे महसूल, पोलीस या खात्यांच्या कंपॅरिझनमध्ये छोटी खाते आहेत. त्यामुळे आपल्याकडं दरवर्षी रिक्रुटमेंट होईल ह्याची गॅरंटी नसते आणि तशा पद्धतीनं होतही नाही. त्यामुळे ॲग्री एमपीएससी वरती एकच फोकस करण्यापेक्षा
आता आपल्या सुदैवानं म्हणतोय मी, कारण मी पर्टिक्युलरली हा शब्द वापरतोय, सुदैवाने, की आपल्या सुदैवाने खूप मोठा सिलेबस ऍग्रिकल्चर एमपीएससी ला आलेला आहे, मेन्सला आणि प्रिलिम्सला. तर तो जर पॉझिटिव्हली दुसऱ्या साईडने जर आपण विचार केला तर त्याचा अर्थ असा आहे की ॲग्री एमपीएससीचा जर तुमचा अभ्यास झाला तर तुम्ही ॲग्री रिलेटेड जेवढ्या काही एक्झाम्स आहेत तर सगळ्याला सिलेबस आता ॲग्री एमपीएससी मधीलच असणार आहे. मग करंट अफेअर्स असतील, क्वांट रिझनिंग असेल, इंग्रजी असेल, हे सगळं प्री मेन्स मध्ये तुमचं कुठं ना कुठं तरी होतं. ओके, सो त्या दृष्टीने अभ्यास करा. येणारी ऍड तरी मी सांगतोय तसं शक्यता जास्त आहे की ऍडव्हर्टाईज येईलच. तर त्या दृष्टीने तुम्ही पुढचं वर्षभर स्वतःला झोकून दिलं तर तुमचं 1-2 वर्षामध्ये तुम्हाला ॲग्री एमपीएससी किंवा ॲग्री रिलेटेड बाकीच्या एक्झाम्समध्ये, मग ती फॉरेस्ट असेल, नाबार्ड असेल, IBPS बँकिंग असेल किंवा गट कच्या परीक्षा असतील, कृषी सेवक, ग्रामसहाय्यक, तलाठी, तर कुठलीही एक्झाम घेतला तर यातूनच सिलेबस आहे. ओके, तर त्या पद्धतीनं तुम्ही जर तुमची तयारी असेल, मानसिक तयारी असेल की मी ॲग्री एमपीएससी प्लस ॲग्री रिलेटेड एक्झाम्स वरती फोकस करणार आहे, मी राज्यसेवा किंवा कंबाईन वरती डायव्हर्ट होणार नाही, तर इथं जास्त चान्सेस राहतील की तुम्ही ॲग्री एमपीएससी मधून किंवा ॲग्री एमपीएससी मधून नाही झालं तर ॲग्री रिलेटेड कुठल्या ना कुठल्या तरी एक्झाम्स मधून तुमच्याकडे काहीतरी पोस्ट असेल. ओके, सो तशा पद्धतीनं अभ्यास करा. तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा. थँक्यू.